रावेर तालुक्यातील सावदा येथे सायबर सुरक्षा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावदा शहरातील NV पाटील स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये क्विक हिल फाउंडेशन पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ऑनलाईन फसवणूक संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावलकरांसाठी आनंदाची बातमी. यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स. एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील. कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या. 56 भोग स्वीट्स, यावल. सावदा तालुका रावेर येथील NV पाटील स्कूल येथे विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्देश विद्यार्थिनींमध्ये ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थिनी टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक, संशयास्पद लिंक, OTP, पासवर्ड सुरक्षितता या संदर्भात सुरक्षित आपण कसे राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका PP ठोंबरे मॅडम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थिनींना डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर कसा करावा याचे धडे गिरवण्यात आले. तसेच सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हा संदेश देण्यात आला. क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधामुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या. तिच्या मैत्रिणीला कॉल केला नसता तर काय झालं असतं? हे की लिंक सांगा किंवा असं बोलते की तुमचा OTP सांगा, तर ते आपल्याला पटवून मला या 2 लिंक पैकी रिअल लिंक सांगा. तिच्या आवाजात होते रेकॉर्डिंग की हॅलो पप्पा, माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, या नंबरवरती तुम्ही की नेहा हे का हॉस्टेलला. तर तिच्या मैत्रिणीने सांगितलं की हो काका. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील D खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी
औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.